Hi friends, in our last video we have learned about phrases. We have learned about all the types of phrases, that is prepositional phrase, verbal phrase and to be phrase. I hope everybody should watch that video and understand what you learn from that video. You should watch that video and practice the type of phrases and the use of phrases regularly. Today we are going to create one more video for all of you, and this video we are going to deal with the topic dialogue writing. All of you know that dialogue writing is a very important topic in your question paper. It carried 5 marks for you. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डायलॉग रायटिंग हा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर तुम्हाला 5 मार्क्स आहेत. दिस टॉपिक कॅरीज 5 मार्क्स फॉर यू and this is a question number 5B in your question paper. This question had divided in 3 parts. हा प्रश्न जो आहे तो 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणजे 3 अंकामध्ये डिवाइड केलेला आहे आणि तो त्या 3ही अंकांमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतो याचाच आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपला जो प्रश्नपत्रिकेतला क्वेश्चन नंबर 5B आहे, जो डायलॉग रायटिंग म्हणून येतो, त्याच्यामध्ये पहिला आकडा जो आहे हा पहिला आकडा आहे प्रिपेअर अ डायलॉग in correct order which was given to you in a jumble order. म्हणजे जो पहिला आकडा आहे हा पहिला आकडा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जंबल ऑर्डर मध्ये दिलेला असतो, म्हणजे उलटा पालटा क्रम दिलेला असतो. 4 एक्सप्रेशन दिलेले असतात तुम्हाला, म्हणजे 4 सेंटेन्स दिलेले असतात आणि हे 4ही सेंटेन्स जंबल ऑर्डर मध्ये असतात आणि मग हे जंबल ऑर्डर मधले सेंटेन्स तुम्हाला योग्य क्रमाने लावायचे असतात आणि या योग्य क्रमाने लावण्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असतो. Means in your question paper there is given a 4 expression which was in a jumble order and you have to make their order correctly. तुम्हाला त्याची ऑर्डर करेक्ट करावी लागते. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया क्वेश्चन नंबर फर्स्ट आकडा जो आहे तो आहे अरेंज द डायलॉग in proper order. म्हणजे खाली दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये खाली दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्य उलट्या पालट्या क्रमाने आहेत आणि ती उलट्या पालट्या क्रमाने दिलेली वाक्य तुम्हाला प्रॉपर ऑर्डर मध्ये लावायचे. उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा पाहूया I think everybody should write this in your notebook. Sorry. See, these are the 4 expressions given in your question paper. हे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 एक्सप्रेशन दिलेले आहेत. I am fine, how do you do, fine, thank you and how are you. These are in a jumbling order, उलट्या पालट्या क्रमात. आता हा आपल्याला योग्य क्रमानुसार हा डायलॉग जो आहे हा डायलॉग आपल्याला योग्य क्रमानुसार काय करायचा आहे, वापरायचा आहे. मग योग्य क्रमानुसार वापरण्यासाठी जर आपण ही सगळी वाक्य पाहिली तर पहिलं वाक्य कोणतं येऊ शकतं पहा बरं. जर आपण विचार केला तर आय एम फाईन, हाऊ डू यू डू, फाईन, थँक्यू, हाऊ आर यू. जर आपण पाहिलं तर डायलॉगची सुरुवात ही हाऊ आर यू या वाक्याने होऊ शकते, म्हणजे हे पहिलं वाक्य येऊ शकतं. मग हे कोणीतरी बोलतंय असं पण तुम्हाला दाखवायचंय तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये, म्हणून पहिल्यांदा ए सेज या पद्धतीने हाऊ आर
यू. बी सेज. आता या प्रश्नाला रिप्लाय कोणता येईल बरं या वाक्यामध्ये? आय एम फाईन. बी सेज आय एम फाईन. अँड अगेन ए सेज, पुन्हा ए त्याच्यावर रिप्लाय देतोय, हाऊ डू यू डू. हाऊ डू यू डू. आणि त्याच्यावरती पुन्हा बीचा रिप्लाय येतोय फाईन. काय येतोय? फाईन. थँक यू. पाहिलं तुम्ही? वरती दिलेला जो डायलॉग आहे, जो जंबल ऑर्डर मध्ये आहे, तो आपण योग्य प्रॉपर ऑर्डर मध्ये कसा लावायचा आहे. मग तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तिथे दिलेले जे एक्सप्रेशन्स आहेत त्या सगळ्या एक्सप्रेशनचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला समजला पाहिजे, तर तुम्ही तो क्रमाने लावू शकता. तर तुम्ही तो काय करू शकता? क्रमाने लावू शकता. समजतंय सगळ्यांना? कळालंय? आता एक उदाहरण, अजून एक उदाहरण घेऊया. पहिले एक्सप्रेशन आहे, हाऊ डू यू स्टार्ट. हाऊ डू यू स्टार्ट रायटिंग अ स्टोरी. दुसरं एक्सप्रेशन दिलेलं आहे, आय वुड like to know how you decided, how do you decided to write. Third expression is given here, that is I wait still. I wait still something inspired me. And fourth expression is I start with creating a character. I start with creating a character. Now all of you first read all the expression given in writing on the blackboard. Blackboard वर दिलेले जे सगळे एक्सप्रेशन आहेत किंवा जे सेंटेन्स आहेत ते तुम्ही वाचा, वहीमध्ये पण लिहा आणि त्याचबरोबर अंदाज लावा की याच्यामधलं पहिलं स्टेटमेंट कोणतं असू शकतं, दुसरं एक प्रॉपर डायलॉग कसा डेव्हलप होऊ शकतो याच्यामध्ये देताना. हे जंबल ऑर्डर मध्ये दिलेले आहे. मग हे प्रॉपर ऑर्डर मध्ये देण्यासाठी हे कशा प्रकारे आपण प्रॉपर ऑर्डर मध्ये लावू शकतो याचा विचार करा. पहा, पहिलं वाक्य आपल्याला सांगतं, हाऊ डू यू स्टार्ट रायटिंग अ स्टोरी. हाऊ डू यू स्टार्ट रायटिंग अ स्टोरी मीन्स तुम्ही गोष्ट लिहायला कशी सुरुवात केली. दुसरं वाक्य आपल्याला सांगतं, आय वुड लाईक टू नो हाऊ यू डिसाइडेड टू राईट. दुसरं वाक्य आपल्याला सांगतं की मला माहित करून घ्यायचं की तुम्ही लिहायचं कसं ठरवलं. पहा, दोन्ही वाक्य सारखी आहेत. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, तुम्ही स्टोरी लिहायला कशी सुरुवात करता. याच्यामध्ये ठरवलंय की तुम्ही लिहायचं कसं ठरवलं किंवा तुम्ही काही लिहिणार आहात हे तुम्ही कसं ठरवलं. पुढे आहे, आय वेट स्टील समथिंग इन्स्पायर्ड. आय वेट स्टील समथिंग इन्स्पायर्ड. त्या पुढे म्हटलेलं की मला एखादी गोष्ट इन्स्पायर करेपर्यंत मी थांबतो. अँड देन आय स्टार्ट विथ क्रिएटिंग अ कॅरेक्टर. आता हा डायलॉग जंबल ऑर्डर मध्ये हा जर आपण प्रॉपर ऑर्डर मध्ये केला तर आपल्याला लक्षात येईल की जर आपण ए आणि बी मध्ये हा डायलॉग डेव्हलप केला तर 2 नंबरचं सेंटेन्स जे आहे ते पहिलं येतं, आय वुड लाईक टू नो हाऊ यू डिसाइडेड टू राईट. आय वुड लाईक टू नो हाऊ यू डिसाइडेड टू राईट हे दुसऱ्या नंबरचं वाक्य येतं. त्यानंतर बीचं जर एक्सप्रेशन याच्यामध्ये असेल, दुसरा जो बोलणार आहे ते येऊ शकतं तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य. तुम्ही मी इथं फळ्यावर जागा अपुरी आहे त्यामुळे मी एक
क्रमांक टाकले, तुम्ही क्रमांक टाकायचे नाहीये. तुम्ही उत्तर लिहिताना पूर्ण सेंटेन्स त्या पद्धतीनं लिहायचे. याच्यावरती एचा पुन्हा रिस्पॉन्स येऊ शकतो. ए त्याच्यावर काय प्रश्न, हाऊ डू यू स्टार्ट रायटिंग अ स्टोरी. तुम्ही लिहायला कशी सुरुवात करता त्यानुसार एक्सप्रेशन क्रमांक 1. आणि त्याच्यावर बीचा रिस्पॉन्स येऊ शकतो, आय स्टार्ट विथ क्रिएटिंग अ कॅरेक्टर. रिस्पॉन्स नंबर 4. या पद्धतीने हा प्रश्न 1 मार्कासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपी. तुम्हाला फक्त दिलेलं मटेरियल काय करायचं, कन्वर्ट करायचं. दिलेलं मटेरियल तुम्हाला योग्य पद्धतीने काय करायचं, इकडून तिकडे योग्य त्या क्रमाने लावायचं. आले लक्षात सगळ्यांच्या, समजले सगळ्यांना पहिला प्रश्न, पहिला टॉपिक. आता याच्यावरचा जो दुसरा टॉपिक आहे म्हणजे याच क्वेश्चन नंबर 5B मध्ये 5B मध्ये जो दुसरा आकडा आहे 1 मार्कासाठी, तो आहे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग म्हणजे खाली तुम्हाला अपूर्ण डायलॉग दिलेला आहे आणि तो अपूर्ण दिलेला डायलॉग तुम्हाला काय करायचा आहे, पूर्ण करायचा. इनकम्प्लीट डायलॉग जो आहे तो इनकम्प्लीट डायलॉग तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. या डायलॉग मध्ये तुम्हाला 2 एक्सप्रेशन दिलेले असतात. पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं असतं. दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं एक्सप्रेशन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मानाने तिथं लिहायचं असतं. याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग हा सुद्धा 1 मार्कासाठी प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे डायलॉग येतो, एक डायलॉग दिलेला आहे समजा आणि त्या डायलॉगचं तुम्हाला काय करायचं, कम्प्लीट पुढे तो कम्प्लीट करायचं. फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न विचारलाय, come on everybody, I will give you a treat. B याच्यावर तुम्ही हे करायचे, बीचं एक्सप्रेशन काय असेल ते तुम्ही ठरवायचे. त्याच्यावर सीने त्याच्यावर रिप्लाय द्यायचा आहे. सीने काय रिप्लाय दिलेला आहे, सॉरी पुन्हा एचा काय रिप्लाय, आय गॉट फर्स्ट प्राइज इन रनिंग कॉम्पिटिशन. आय गॉट फर्स्ट प्राइज इन रनिंग कॉम्पिटिशन. आणि त्याच्यावर बीचा तुम्हाला पुन्हा रिप्लाय द्यायचा आहे. पहिला आणि तिसऱ्या क्रमांकाचे रिस्पॉन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा रिस्पॉन्स या ठिकाणी लिहायचा आहे. मग हा दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा रिस्पॉन्स लिहिताना समजा पहिला जर आपण रिस्पॉन्स पाहिला, कम ऑन एव्हरीबडी आय विल गिव्ह यू अ ट्रीट, हा पहिला रिस्पॉन्स आहे. याच्यावरती लगेच तुम्हाला माहिती की तुमच्याकडून स्पॉन्टेनियसली येणारे वाव किंवा काही एक ट्रीट म्हणजे काय, तुम्हाला छोटीशी पार्टी किंवा नाश्ता काहीतरी चॉकलेट, कॅडबरी, आईस्क्रीम असं काहीतरी देतो, त्याला आपण ट्रीट असं म्हणतो. तर मग त्याच्यावर तुमचा काहीतरी एकदम स्पॉन्टेनियसली एक रिस्पॉन्स येणार आहे की वाव, का बरं असं तुम्ही विचारू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पुढचा रिस्पॉन्स विचारात घेऊन मग पहिला रिस्पॉन्स तयार करायचा. तुम्ही याचा रिस्पॉन्स जर वेगळ्या पद्धतीने लिहिला आणि त्याचा संदर्भ जर तुमच्या तिसऱ्या रिस्पॉन्सही लागला नाही तर मग तुमचा डायलॉग चुकू शकतो. त्यामुळे तुम्हाला जो दुसरा रिस्पॉन्स द्यायचा आहे तो देत असताना तिसऱ्या रिस्पॉन्सचा विचार करायचा आहे. इथं याच्यावर बी रिस्पॉन्स देऊ शकतो, वाव, वाय इट्स युअर बर्थडे टुडे. इट्स युअर बर्थडे टुडे. आता हा मी दिलेला रिस्पॉन्स आहे. तुमचा रिस्पॉन्स असाच आला पाहिजे असं बंधन नाही. तुमचा रिस्पॉन्स वेगळा आला तरीही चालेल. फक्त अट अशी आहे की त्या रिस्पॉन्सचा संबंध तुमच्या तिसऱ्या रिस्पॉन्सशी लागला पाहिजे. याच्यावरती जर तुम्ही बी मध्ये असा रिस्पॉन्स दिला की व्हाय नॉट शुअर असा जर दिला, का बरं नाही असं दिला तर पुढच्या याच्याशी तुमचा रिस्पॉन्स लागत नाहीये. म्हणून पुढचा रिस्पॉन्सचा संदर्भ लागण्यासाठी वाय इट्स युअर बर्थडे टुडे, वाय इट्स युअर बर्थडे टुडे असा रिस्पॉन्स आल्यावरच तिसरा रिस्पॉन्स त्याला परफेक्ट बसतोय. का बरं परफेक्ट बसतोय, तर दुसऱ्या रिस्पॉन्स मध्ये त्याने विचारलेलं आहे की का तू आम्हाला ट्रीट का देत आहे आणि त्याचं कारण तिसऱ्या रिस्पॉन्स मध्ये. तुम्ही जर इथं फक्त असा कोरडा रिस्पॉन्स दिला की वाय नॉट
वी आर गोइंग टू एन्जॉय युअर ट्रीट असं फक्त जर म्हटलं तर मग मात्र त्या रिस्पॉन्सचा आणि या रिस्पॉन्सचा संबंध एकमेकाशी लागत नाही. पण डायलॉग लिहिताना किंवा डायलॉग क्रिएट करत असताना पहिल्या आणि दुसऱ्या याचा एकमेकाशी संबंध असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा विचार करा आणि मग दुसरा रिस्पॉन्स लिहा. या रिस्पॉन्सवरती तुम्ही चौथा रिस्पॉन्स काही लिहू शकता. आय गॉट फर्स्ट प्राइज इन द रनिंग कॉम्पिटिशन. मग याच्यावर आपण रिस्पॉन्स काय लिहू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. सो लेट्स एन्जॉय. मी असं म्हणत नाही की या प्रश्नामध्ये जेव्हा तुम्ही हे दोन्ही रिस्पॉन्स लिहिता ते माझे जसे आहेत तसेच तुमचे आले पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकता, फक्त त्याचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे. दिस इज युअर क्वेश्चन नंबर 5B, सेकंड नंबर, and that is complete the following dialogue. You have to complete the following dialogue regarding to the two expressions given in that question. त्या क्वेश्चन मध्ये जे दोन एक्सप्रेशन दिलेले आहेत त्या दोन एक्सप्रेशनवर आधारित तुम्हाला काय करायचंय, पुढचे दोन रिस्पॉन्सेस तुमचे लिहायचे आहेत. इट्स अ व्हेरी इझी. यू कॅन राईट सिम्पल रिस्पॉन्सेस. एकदम साधे रिस्पॉन्स लिहून तुम्ही हा मार्क मिळवू शकता. हे जे दोनही मार्क आहेत डायलॉग रायटिंग मध्ये, डायलॉग रायटिंगचा जो 5 मार्काचा जो प्रश्न आहे त्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये हे 2 मार्कासाठी 2 प्रश्न विभागले गेलेले आणि हे दोनही मार्क मिळवणं एकदम सोपं आहे. तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढं जास्त तुम्हाला हे इझी जाईल किंवा तेवढा जास्त तुमचा कॉन्फिडन्स याच्यामध्ये बूस्ट होईल. आय थिंक एव्हरीबडी शुड अंडरस्टँड इट. मला असं वाटतं की सगळ्यांना हे समजलं असेल. तुम्ही तुमच्या मनाने काही डायलॉग असे डेव्हलप करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि तुम्हाला तो पुढे डायलॉग काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. सो वी आर गोइंग टू deal with the third question which was related to the question number 5B and it's also related to the dialogue writing. पुढचा आकडा आपल्याला पाहायचा आहे तो सुद्धा आहे डायलॉग रायटिंग वरतीच आहे. हा जो प्रश्न आहे तिसरा आकडा क्वेश्चन नंबर 5B3 इट इज ऑल्सो रिलेटेड टू द डायलॉग रायटिंग अँड इट्स कॅरी 3 मार्क्स आणि त्याला 3 मार्क्स आहेत. इट कॅरीज 3 मार्क्स. It carries the 3 marks. In this question, you have to write a dialogue on a given situation. म्हणजे तुम्हाला दिलेल्या सिच्युएशन वर काय करायचं आहे, डायलॉग लिहायचं आहे. You have to write a dialogue on a given situation and you have right to minimum 6 expression in this dialogue. This question is write down 6 proper responses on given topic. दिलेल्या टॉपिक वर तुम्हाला काय करायचंय, 6 रिस्पॉन्स बरोबर लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल 6 रिस्पॉन्सेस, मग जर तुम्ही एखाद्या डायलॉगची सुरुवात जनरली आपल्याला सवय की हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू, फाईन, याच्यातच आपले 6 रिस्पॉन्सेस संपून जातात. तर असं करायचं नाही. या पद्धतीचा डायलॉग लिहित असताना तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकशी रिलेटेडच तुम्हाला 6 रिस्पॉन्सेस सांगितले. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही 6च लिहायचे. तुम्ही 8 लिहिले तरी चालतील, 10 लिहिले तरी पण चालतील, पण 6 पेक्षा कमी रिस्पॉन्सेस लिहायचे नाही. आणि तुमच्या त्या 8 ते 10 रिस्पॉन्सेस मध्ये तुम्हाला दिलेला जो टॉपिक आहे तो टॉपिक त्या ठिकाणी कव्हर होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एक राईट डाऊन 6 प्रॉपर रिस्पॉन्सेस ऑन गिवन टॉपिक, दॅट इज डायलॉग लिहायचंय तुम्हाला दिलेल्या टॉपिकवर. याच्यावर आपण लिहूया समजा ऑन होमवर्क. सॉरी, पुढे आपण प्रश्न तयार करूया. राईट अ डायलॉग ऑन गिवन होमवर्क with you and your friend.
with you and your friend. With you and your friend. Write a dialogue on a given topic, on given homework with you and your friend. तुम्हाला तुमच्या मित्राशी आणि तुमच्याशी काय करायचंय, अभ्यास जो दिलेला आहे घरचा अभ्यास त्याच्यावरची चर्चा करायची, त्याच्यावरती तुम्हाला डायलॉग लिहायचा आणि हा डायलॉग तुम्हाला 8 ते 10 रिस्पॉन्सेस मध्ये संपवायचा आहे. मग त्या पद्धतीने तुम्ही हा डायलॉग तुमच्या वहीमध्ये लिहायचा प्रयत्न करा, अशी मी तुम्हाला सूचना करेन. त्याचबरोबर हा जो टॉपिक आहे हा थोडासा एकदम म्हणजे एकदम सोपा आहे, थोडासा अवघड पण असं म्हणताना येणार नाही. जर तुम्ही जास्तीत जास्त डायलॉग लिहायचा सराव ठेवला तर तुम्ही हा टॉपिक इझिली पूर्ण करू शकता. आय होप एव्हरीबडी शुड गॉट इट. मला असं वाटतं की सगळ्यांना हे समजलं असेल. समजलं नसेल तर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मला पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर करा. थँक्यू अँड गुड बाय.